महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने प्रभाग समिती ब कळंबोली प्रभाग क्षेत्रातील कळंबोली गावातील परडी नंबर 9 सर्वे नंबर 138 13 सेक्टर 1 ई येथील आरसीसी अनधिकृत बांधकामावर आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी अतिक्रमण तोडक कारवाई करण्यात आली। यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, अतिक्रमण विभाग प्रमुख सदाशिव कवठे, प्रभारी अधीक्षक अरविंद पाटील, कळंबोली प्रभागातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। कळंबोली प्रभाग क्षेत्रातील कळंबोली गावात पनवेल महानगरपालिकेची परवानगी न घेता आरसीसी बांधकाम बांधण्यात आले होते। या अनधिकृत बांधकामांवरती अतिक्रमण विभागाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई करण्यात आली। याचबरोबर आज खारघरमध्ये बेलपाडा गॅरेज लाईन परिसरात अनधिकृत उभारलेल्या गॅरेजच्या बोर्डावरती गॅरेज बाहेरील अनधिकृत वाढवलेल्या शेडवरती तोडक कारवाई करण्यात आली। तसेच खारघरमधील सेक्टर 10 मधील कोपरा रोड परिसरात रस्त्यांवर अनधिकृत उभारलेल्या चहाच्या टपऱ्या, फूड स्टॉल्सवरती तोडक कारवाई करण्यात आली। तसेच सेक्टर 12 मध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या फ्रूट गाड्यांवरती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली। तसेच नावडे उपविभागात तळोजे अनधिकृत मच्छी मार्केटवरती तोडक कारवाई करण्यात आली। तसेच नवीन पनवेलमध्ये गणेश मार्केट बाहेरील रस्त्यांवरती फुटपाथवरती अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांवरती तोडक कारवाई करून रस्ता पादचाऱ्यांसाठी रस्ता मोकळा करण्यात आला। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।